संजय काका तो चुनाव जीत कर आएगा। सुपर काका हॅट्रिक मारणार 100%, विषयच नाही. सांगलीचा पहिलवान फिक्स, सांगलीचा पहिलवान येतोय. अरे पहलवान तो छोड़ दे संजय काका पाटील वस्ताद एक नंबर संजय काका. संजय काका शिवाय जिल्ह्याला पर्याय नाही. येणार तर काकाच निवडून येणार. भाजप शेवट पर्यायच नाही देशाला. 400 पार होणार. आपकी बार मोदी सरकार. मोदी की गारंटी है। मोदी ने तो 10 साल का काम आपको कर दिया। ये आने वाले 7 तारीख को ये जनता ने तय करना चाहिए फिर एक बार 400 पार। तिसरी बार संजय काका खासदार. संजय काका असा नेता आहे की रात्री 12 वाजता हाक मारा गोरगरिबांच्या कामाला धावून येणारा नेता आहे. संजय काका हा खासदार इतका स्वस्त झालेला आहे की आज सामान्य लोकांच्या पण कार्यक्रमाला सुखाला दुखाला येणारा एकमेव खासदार जर या महाराष्ट्रातला असेल तर संजय काका. आजपर्यंत काँग्रेस सरकार होतं, इतक्या दिवस काहीच केलं नाही त्यांनी. विशाल पाटील काय केले हो? काय केलेलं नाही. आता अचानक इलेक्शनला उभा राहून कोण मतं देत नसते. चंद्राळ पाटील, विशाल पाटील याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु संजय काका हे अनुभवी खासदार आहेत. तिसऱ्यांदा ते खासदार होणार आणि केंद्रात मंत्री सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणार. जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं जनता न बोलवता आपोआप येते. काकाची हॅट्रिक नक्कीच झाल्याच जमाच आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहे. लात मारल तिथं पाणी काढणारा संजय काका. जत आटपाडी सारख्या भागात ओढ्याला बेडकं वरडायला लागली, एवढं पाणी आहे. सांगली जिल्ह्यातून दिल्लीला गेलाच पाहिजे. तरुण पिढी कुणाकडे आता? संजय काका. एकच काका संजय काका. संजय काका. संजय काका. संजय काका. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता इथं चालू असलेले देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांची सभा आणि या सभेला उपस्थित असलेली लोक आणि आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये घेत असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा. साहेब नमस्कार. नमस्कार. काय काय सभा बघून काय वातावरण वाटते आता? वातावरण संजय काकाला चांगलं आहे. सभेला जवळजवळ 50-60 हजार माणसं होती. आता संजय काकाचं काम या मतदारसंघामध्ये खानापूर आटपाडीमध्ये चांगलं आहे. पाणी त्याने. तुमचं गाव कुठलं? तालुका आटपाडी, गाव बोंबेवाडी. चांगलं आहे वातावरण. संजय काकानं पाणी आणलंय. टेंबू, ताकारी, म्हैसाळ ह्या दुष्काळी भागातील जी योजना होत्या त्याला चांगल्या पद्धतीचं 22,000 कोटीचं पॅकेज आणून पाणी सगळीकडं दिले. आता आमच्या इकडं कमरभर पाणी वाड्याला चालू आहे. आणि मोदी साहेबांचं, नितीन गडकरी साहेबांचं काम चांगलं आहे. या भारत देशामध्ये रस्ते चांगले आहेत. कुठंही कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यात जावा, महाराष्ट्रात जावा, सगळीकडं चांगल्या पद्धतीचे रस्ते केलेत. त्यामुळं भाजपला वातावरण चांगलं आहे. काय होईल ह्या निवडणुकीला? तिहेरी लढत आहे. तिहेरी लढतीमध्ये संजय काका 50,000च्या पुढनं निवडून येतील. होय. विशालदादांचा तर जरा वारं काय म्हणताय? आहे विशालदादांचं, पर संपर्क त्यांचा कमी असल्यामुळं संजय काकांचा 5 वर्षामध्ये चांगला संपर्क आहे. त्यामुळं संजय काका निवडून येतील चांगल्या मतानं. तुम्हाला काय वाटते हो? काय वारं आता? आता संजय काका येणार. संजय काका आता सभा पण झालेली आहे आणि तसा विशाल पाटलांचा जनसंपर्क नाहीच तिथे. संजय काका 100%. कसं होईल निवडणूक? जर का बघाल तिहेरी लढत आहे, कुणाला फायदा होईल याचा? तिन्हीमुळे जास्त संजय काकाला फायदा. कसं काय? कसं तिहेरी लढतीमध्ये संजय काका जाणार ना. दुहेरी असती तर संजय काका प्रचारात आघाडी कुणी घेतली? संजय काका. कसं काय? आता आहेत की चालूच आहेत सभा चालू आहेत, मोर्चेचा गावबाहेर बैठका चालू आहेत. त्यामुळे संजय काका आघाडीवर आहे. आघाडीवरती आहे. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? अरुण सूर्यवंशी, खांजवाडी आटपाडी. काय वातावरण आटपाडी भागात? काय वातावरण? एक नंबर संजय काका. सगळ्या वड्याने पाणी होते. या विशाल पाटील काय केले हो? काय केलेलं नाही. आता अचानक इलेक्शनला उभा राहून कोण मतं देत नसते. तर संजय काका हा तरुणाचा एक आकर्षक नेता आहे.
तर संजय काकाच हे निवडून येणार, 1 ते 1.5 लाख मतांनी येणार. काय केले म्हणजे अचानक उभा राहिले म्हणजे? अचानक म्हणजे जनसंपर्क कमी आहे ना विशाल पाटलाचा. हां. आता इलेक्शन लागल्यावर सावध झालं कोण जनतेत मिसळ पाहिजे हां. तर माणूस मिसळ नाही का मिसळ? नाही, मिसळ नाही का जनतेत. बरं? कशा अगर त्यांच्या कारखान्या अडचणी दुसंगाय अडचणी हां. बरं त्यामुळे जनसंख्या त्यांचा कमी आहे. हां. त्यामुळे संजय काकाच येणार निवडून, एवढं आहे? एवढं काका गॅरंटेड. संपर्क कसा? काका संपर्क तरुण कोणाची सुखा दुखाला लग्न कार्य कुठलाही कार्यक्रम सोडत नाही. होय. रात्री 12 वाजता वेळ मिळेल तेव्हा पण ते कार्यकर्ते भेटू पाठीव थाप टाकतात. आणि तरुण वर्ग संजय काकांना आकर्षित जादा केलेला आहे. हां. नावागरी एकदा बघितलेलं मला व्यक्तीला नावागाने हाक मारून बोलून घेतात. जेन्स हो 1 नंबर जेन्स. या. नमस्कार, तुमचा कुठला तालुका? मी आटपाडी तालुक्यातला. हां. इथं काय वातावरण आटपाडीमध्ये? आता वातावरण काय कळत इतकं काय आपल्याला कळत नाही. पण ते महाआघाडी सीट बसणार आहे कुठली? असं बोलतात. महाआघाडीची आघाडीची. महाविकास आघाडी. हां. म्हणजे विशाल पाटील. हो. विशाल पाटील नाही हे पहिलवान कोण? चंद्रकांत चंद्रकांत पाटील. पाटील. हां असं बोलते ते. असं बोलते ते? हो हो बर, कसं काय असं बोलते? बोलते लोक बघा चंद्रकांत पाटील आघाडीचा उमेदवार आहे. हां. पहिलवान गडी आहे. हां. काय आता करेल नवीन आहे युवक हां. आहे. असं म्हणते. हां हां. तुम्हाला काय वाटतंय? हा येईल ना तो हां. चंद्रकांत इकडे पाटील. कोण इकडे आलता? इकडे आलता सभेला. वातावरण चांगलं आहे संजय काका. कसं काय? चांगलं आहे बघा. कुठलं गाव? झरेगाव आटपाडी, तालुका? तालुका आटपाडी. कसं काय आटपाडीमध्ये? आटपाडी चांगलं आहे. हां. हो नमस्कार. नमस्कार. काय काय वाटपाडी कुठलं का तालुका? डोंगरसुरी तालुका तासगाव. तासगाव. कसं कसं वातावरण? काका 100% लीडनं. लीडनं? कसं काय? होय कामं चांगले सभा सभा कशी झाली? सभा चांगली झाली. काय काय वातावरण? वातावरण 1 नंबर आहे माझ्यासाठी. 3 पैलवान आहेत. कुठला पैलवान? काका हॅट्रिक मारणार 100%. विषयच नाही. सांगलीचा पैलवान फिक्स. सांगलीचा पैलवान येतोय. कसं काय? होय तसंच आहे. कसं काय एवढं? होय होय हां? 100% काका वनवे. काय बरं? का बरं? त्याने दोघांच्याच विभागलेच गेलेला 2 आहे पैलवान आहेत. आणि काकाचं काम 1 नंबरच आहे. आता 2 पैलवान आहेत ना 5 वेगवेगळे? हायवे दिलेले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. हां. शेतीचा प्रश्न सोडवलेला आहे. हां. रोजगाराचं व्यवस्थित चालू आहे. हां. आणि देशासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पाहिजेत. हां. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण? संजय काका हा खासदार इतका स्वस्त झालेला आहे हां. की आज सामान्य लोकांच्या पण कार्यक्रमाला सुखाला दुखाला येणारा एकमेव खासदार जर या महाराष्ट्रातला असेल तर संजय काका. हॅट्रिक होणार का? हॅट्रिक 100% होणार. सांगायची गरज नाही. लोकांनी हातात घेतलेलं आहे आता इलेक्शन. आणि काही असू द्या, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर संजय काकांना मतदान करावंच लागेल. पर्याय नाही. काय बरं? देश वाचवायला लागेल. सर्व कामं संजय काकाच करते ना. पाणी टेंबू योजना ही सगळी सामान्य माणसाला पोहोचतंय ना. काहीच केलं आजपर्यंत. काँग्रेस सरकार होतं इतक्या दिवस काहीच केलं नाही त्यांनी. काँग्रेसनं पाक वाटूळ केले ह्या देशाचं. त्यामुळं भाजप शेवट पर्यायच नाही देशाला. 400 पार होणार का? 400 पार होणार. आपकी बार मोदी सरकार. काकांची हॅट्रिक? काकाची हॅट्रिक नक्कीच झाल्याच जमाच आहे. फक्त औपचारिकताच बाकी आहे, दुसरे काय नाही. आणि थेट मोदी साहेबांनी डायरेक्ट ग्राम पंचायतीला निधी दिला. PM किसान योजना प्रत्येक घरोघरी लोकांना दिली. मोफत धान्य दिलं. अजून किती योजना दिल्या. आमच्या जत आटपाडी सारख्या भागात ओढ्याला बेडकं वरडायला लागली. एवढं पाणी आहे गुडघ्यानं. एवढे कुणी आता ह्यांना 1995ला युती सरकार आलं त्यावेळी 95% कॅनेलचं काम झालं. ह्यांना 5% कामं करता आली नाही. 2014ला पुन्हा भाजप सरकार आलं. आता 100% निधी पूर्ण होऊन प्रत्येक भागात चंबूर काढले तर आणि द्वादा पाणी वाहते. त्यामुळं मोदी शेवट पर्याय नाही या देशाला. आणि प्रत्येक घरोघरी नळ दिलाय त्यांनी आणि लोकांना मोफत सगळी सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे मोदी शेवट पर्याय नाही काय देशाला. सांगा? शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी आणि रस्त्याचं काम केव्हा झालं तर भाजीपालीच. भाजीशिवाय पण नाही. आणि एक नव्हतं संजय काकाच. ओनली काका. कोणली काका? ओनली काका. काय वातावरण हो? तालुका कुठला? आटपाडी तालुका. काय वातावरण तिकडे? आज 2014 पर्यंत जे दुष्काळ आम्हाला बघायला मिळत होता हां. तो 2014 नंतर जेव्हापासून मोदी सत्तेत आलेले आहेत हां. तेव्हापासून दुष्काळ हा आम्हाला बघायला मिळालेला नाही. हां. आजपर्यंत आम्हाला 2014 पर्यंत टँकर लावायला लागत होते. तर टेंबूचे पाणी जे सोडलंय त्यामुळं आम्ही शेती पिकवायला लागलोय. ऊस उत्पादन आमचं वाढलंय. बघून काय वाटतं? हॅट्रिक होणार का? सभा म्हणून हॅट्रिक हे 100% होणारच आहे. काय सांगशील दीदी? येणार तर काकाच निवडून येणार. मतदान आहे का? माझं नाही, माझ्या बहिणीचं आहे, पण मला माहिती नाही काकाच निवडून येणार. काय सांगा? संजय काका शिवाय पर्याय. पर्याय नाही. नमस्कार. संजय काका पलूस तालुका. संजय काका हॅट्रिक करणार. पलूस मध्ये कसं वातावरण आहे? चांगला आहे. संजय काकांना वातावरण यावेळेस चांगलं आहे. हां. संजय काकांचं काम चांगलं आहे. हां. जवळजवळ
12 वेळा खासदारकी वसंतदादा घरात राहिले त्यांनी काही सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे ह्या वेळेला संजय काकाची हॅट्रिक 100% होणार. हॅट्रिक होणार. नमस्कार, काय सांगाल? त्यावेळेला 100% काका निवडून येणार. 3 वेळा हॅट्रिक होणार. एवढं सांगतो की यावेळेला हॅट्रिक पक्की आहे आणि संजय काकाशिवाय जिल्ह्याला पर्याय नाही. नरेंद्र मोदींचा हात बळकट करत असेल तर आपण एकमेव संजय काकांना निवडून द्यायचा आहे. चला. काय ही म्हणतात संजय काकांची हॅट्रिक होणार, तुम्हाला काय वाटतंय? नक्की होणार. कसं काय? आहे आमची गॅरंटी. कसे काय? आता कसं सांगायचं? कशी गॅरंटी? काय सांगा? वातावरण काय? सगळं चांगलंच आहे वातावरण. कुठला तालुका? तासगाव तालुका. काय तासगाव मध्ये वातावरण? आता काय सांगायचं माझा? संजय काका एकदम संजय काकाच की मग एकदम. चला. हा संजय काकाच येणार. काय सांगाल? होय होय होय. काका येणार, काका येणार. कसं काय? हो येणार. काम चांगले. सांगली जिल्ह्यात सध्या गर्दी होती का? होय. सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, आटपाडी, खानापूर, म्हैसाळ पाणी योजना पूर्ण केल्या. तसेच थेट जनतेची संपर्क असल्यामुळे काकाचे हॅट्रिक 2.5 लाख मताधिक्याने काका निश्चित विजय होईल. ह्यात 3 मात्र शंका नाही. नमस्कार. 3 पैलवान आहेत, कोण मारणार बाजी? काका संजय काका तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार, केंद्रात मंत्री सुद्धा होणार. कसं काय? त्यांचं जे कार्य आहे सांगली जिल्ह्यात ते एकदम नाविन्यपूर्ण. विशाल पाटील, चंद्राळ पाटील, विशाल पाटील याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु संजय काका हे अनुभवी खासदार आहेत. तिसऱ्यांदा ते खासदार होणार आणि केंद्रात मंत्री सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणार. हा. नमस्कार. नमस्कार, मी मोहन पाटील. आता चालू लोकसभेच्या निमित्तानं हे सगळे एकत्र जमलेले आहेत. पण पुन्हा परत एकदा 3री बार संजय काका खासदार आणि हा 100% ठरलेला जनतेचा हा हे आहे, कायदा आहे. आणि दुसरी लात मारेल तिथं पाणी काढणारा हा संजय काका सांगली जिल्ह्यातून दिल्लीला गेलाच पाहिजे. एवढी सर्वांनी आपापली मतं त्यांना देऊन त्यांना विजयी करा. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. संजय काका तिसऱ्यांदा निवडून येणार आहेत कारण मोदींनी बरीच काही कामं केलेले आहेत. गोरगरिबांसाठी रेशन फ्री दिलेलं आहे, पाणी फ्री दिलेलं आहे. सांगितले अमित शहाने आपला देश अजून विकसित करू. अमित शहानी सांगितले की देश आपले आर्थिक महासत्ता बनवू, देश पहिल्या स्थानी पोहोचू, जगामध्ये सर्वात श्रीमंत भारत बनेल असं अमित शहानी सांगितलं. अजून बऱ्याच काही स्त्रीला प्राधान्य भेटेल. भविष्यात एखाद्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचे तिकीट कदाचित स्त्रीला सुटेल. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत मान सन्मान वाढवण्यासाठी, नारी सशक्तीकरण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, गोरगरिबांच्या हितासाठी एकंदरीत बघितलं तर अमित शहानी सर्व बाजूनी देश कसा आपला आर्थिक महासत्ता बनेल आणि देश कसा प्रगती पथावर जाईल अशा बाबतीत एकंदरीत अमित शहानी चर्चा केलेली आहे. गर्दी होती का सभेला? भरपूर गर्दी होती. किती होती? तरी 15-20 हजार एवढी संख्या असेल. वातावरण कसं आहे तुम्हाला मी सांगतो. जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं जनता न बोलवता आपोआप येते. संजय काकांनी गेले 10 वर्ष खासदारकीचं काम केलं, पण 5 वर्ष आमदारकीचं काम केलं. आणि संजय काका असा नेता आहे की रात्री 12 वाजता हाक मारा, गोरगरिबांच्या कामाला धावून येणारा नेता आहे. म्हणून ह्या वेळेला संजय काकांना सगळ्यांनी मतदान करावं, कमळाचं बटन दाबावं आणि देशाला म्हणजे विकासाच्या उंचावरती न्यायचं असेल तर संजय काकाला मतदान म्हणजे मोदीला मतदान. आणि सांगली जिल्ह्यामध्ये काय उमेदवार आहेत, पण संजय काकाशिवाय चांगला उमेदवार आपल्या जिल्ह्याला दुसरा अमित शहाची सभा होती डायरेक्ट मोदी सभेला. काय सांगा? यह मोदी की गारंटी है. मोदी ने तो 10 साल का काम आपको कर दिया. ये आने वाले 7 तारीख को ये जनता ने तय करना चाहिए. फिर एक बार 400 पार होणार काय? 400 पार होणार? 400 पार तो होने वाला ही है. ये हमारा संकल्प है. आने वाले संजय काका निवडून येणार काय? संजय काका तो चुनाव जीत कर आएगा. सुपर. आने वाले 7 तारीख को आने वाले 7 तारीख को जनता ने पूरा तय कर दिया है कि संजय काका पाटिल 2-2.5 लाख
से ज्यादा ही चुनकर आएंगे। एवढं मतदान घेणार मताधिक्य घेणार मताधिक्य लीड ले लेंगे। बेटा खानापूर, आटपाडी, सांगली, म्हैसाळ, जात, आटपाडी। अहो पैलवान आहेत संजय काकांच्या विरोधात 2 अरे पहलवान तो छोड़ दे यार, संजय काका पाटिल वस्ताद है, वस्ताद। 31 साल पुराना वस्ताद है, 30 साल पुराना। ये खिलाड़ी आजकल का नहीं है, ये खिलाड़ी 30 साल का खिलाड़ी है। बहुत मेहनत कर दिया संजय काका पाटिल जी ने, इसलिए मैं 10 साल से ये मोदी ड्रेस पहन कर मैं घूम रहा हूँ। ये ऐसा वैसा मैं घूमने वाला नहीं हूँ। तासगांव वासुम पे से संभाजी थटे हूँ मैं, पूरे 10 साल हो गए। हॅट्रिक होणार हैट्रिक तो हो ही जाने वाली है। जय श्रीराम जय जय श्रीराम। 100% हॅट्रिक होणार खासदार संजय काका 100% नाही विकासाला आमचे मत, भारताच्या सुरक्षतेला आमचे मत मोदीला. आम्ही अनिल भाऊंच्या प्रेमापोटी ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. जे अनिल भाऊंनी काम केलं टेंबूसाठी, त्यासाठीच आम्ही संजय काकाच्या पाठीमागे आहे. नाही काही करण्यास पूर्ण अनिल भाऊंनी या मतदारसंघात पाडण्याचं काम केलेलं आहे. त्याच्याचे आम्ही युतीसाठी, महायुतीसाठी म्हणून आम्ही संजय काकांसाठी काम करतोय. सुहासबाईच्या पाठीमागे राहून आम्ही महायुतीचं काम करणार आहे. सुहासबाईंचा शब्द आहे, महायुतीचं काम करायचं आहे म्हणून स्वर्गीय अनिल भाऊंचंही स्वप्न आहे. टेंबू जनतेने पूर्ण काम केलेलं आहे. आम्ही पूर्ण या टेंबूच्या पाण्यामुळे पूर्ण आमचं यश मिळालेलं आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही महायुतीचं काम करणार आहे. काय होईल या निवडणूक? येणार की संजय काकाच येणार. नमस्कार नमस्कार. काय वाटतं? हॅट्रिक 100% होणार, संजय काका खासदार होणार, त्यात काही शंका नाही. पण शंका नाही हॅट्रिक 100% होणार. नमस्कार. तरुण पिढी कुणाकडे आता? संजय काका, हा. एकच काका, संजय काका. संजय काका संजय काका, संजय काका. काय सांगाल? संजय काकालाच मतदान आहे आमचं. तर आपण विठ्ठामध्ये आहे. आज इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली आणि ही सभा पार पडल्यानंतर आपण नागरिकांच्या, लोकांच्या, मतदारांच्या आणि इथं आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.